नमस्कार मित्रांनो. आज इन्शुरन्स म्हणजे विमा, जीवन व आरोग्य विमा. आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी गुंतवणूक विषयक व विमा विषयक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत मराठीमध्ये सादर करीत असतो. आपला उद्देश एकच आहे की सर्वसाधारण मराठी व्यक्तींना मराठी भाषेत, आपल्या मातृभाषेत त्यांना वेगवेगळी माहिती जी आहे ती सखोल माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी. अनेक वेळा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरती आपण व्हिडिओज घेऊन आलेलो आहे. आजचा विषय आधी आपण बरेचदा यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आजचा व्हिडिओ खास एवढ्यासाठी आहे की आजच्या व्हिडिओमध्ये मी 4 ते 5 कंपन्यांची संपूर्ण लेखाजोखा आपल्याला दिलेला आहे. संपूर्ण वयोमान पण त्याच्यात दिलेलं आहे आणि प्रयत्न केला आहे की एक्झॅक्ट प्रीमियम त्या वयाचा, जर कुठला पूर्वदत्त आजार नसेल, म्हणजे 100% निरोगी व्यक्तीचा प्रीमियम किती असेल तो देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न इथे केला आहे. आपण उजव्या बाजूला एक तक्ता आहे, त्या तक्त्यामध्ये आपण जो प्रीमियम बघताय तो संपूर्णपणे निरोगी व्यक्तीचा प्रीमियम आहे. म्हणजे तुम्हाला समजा काही आजार पूर्वदत्त असतील किंवा तुम्ही कुठली ऑपरेशन्स केली असतील किंवा तुमच्याकडे एखादा रोग सध्या असेल ज्याची औषधोपचार तुमच्यावर सुरू असतील, तर तुम्हाला हा विमा मिळू शकत नाही असं मुळेच नाही. हा विमा मिळू शकतो, पण त्या विम्यावरती काही लोडिंग म्हणजे काही पैसे अतिरिक्त तुम्हाला द्यावे लागू शकतात. जी रक्कम मी दाखवलेली आहे त्या रकमेच्या वर. त्यामुळे ती रक्कम वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे प्रत्येकाने आपला स्वतःचा संपूर्ण संदर्भातला संदर्भ जो आहे तो जर आम्हाला कळवला तर आम्ही तुम्हाला तुमच्या वयाचा योग्य प्रीमियम आहे तो आम्ही तुम्हाला कळवू शकतो. यामध्ये तुम्हाला जर ती पॉलिसी स्थानिक ठिकाणी उपलब्ध नसेल किंवा स्थानिक ठिकाणी तुम्हाला ही पॉलिसी कोणी देत नसेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता. आम्ही ती पॉलिसी तुम्हाला बुक करून देऊ. आज मोठ्या प्रमाणावरती मेडिक्लेम विमा जो आहे तो घेतला जातो, पण असं पाहिलं आहे की किंवा असा अभ्यासही सांगतो की भारतामध्ये ॲडिक्वेट म्हणजे अतिशय आवश्यकता असेल असा विमा घेण्याकडे लोकांचा कल नाही. लोक आपल्याला खूपच कमी खर्चाचा आणि जास्त विमा रक्कम असलेला विमा घेण्यामागे त्यांचा कल आहे. तेव्हा आज मी तुम्हाला इथे 1 लाखापासून ते 50 लाखापर्यंत सिनियर सिटीजनना विमा मिळू शकतो आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आज सिनियर सिटीजनना विमा मिळणे हाच एक मोठी समस्या आहे. कारण सिनियर सिटीजन म्हटलं की त्यांच्याकडे फायनान्शियल सोय खूप कमी असते आणि त्यांना विमा घ्यायचा असतो तो त्यांचे जे पाल्य असतात म्हणजे मुलं बाळं हे त्यांना विमा घेऊन देत असतात. त्यांना टॅक्स रिबेट मिळतो ATD मध्ये, पण तरीसुद्धा मुलं एवढा खर्च करायला आई वडिलांवर तयार नसतात आणि त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे हा जो विमा आहे याचे जे पैसे आहेत हे फॉरफिट होतात. म्हणजे जर तुम्हाला तो विमा लागू झाला नाही, त्या वर्षात जर तुम्हाला क्लेम आला नाही, तर हे संपूर्ण पैसे जे आहेत ते परत मिळत नाहीत. याला काही पर्याय आहेत. माझ्या आधीचे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये मी हेही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही असाही विमा घेऊ शकता की ज्या विम्यामध्ये जर तुम्ही क्लेम केला नाही
तर तुम्हाला त्याचे पैसे परत मिळू शकतील. किंवा तुम्ही जर एखादी ठराविक मोठी रक्कम जर कुठे गुंतवली तर त्यातून मिळणाऱ्या परताव्यातून तुम्ही हा इन्शुरन्स घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्या इन्शुरन्सचा बोजा वाटणार नाही. तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याद्वारे तुम्ही हा विमा कसा घेता येईल ते पहा. आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सखोल माहिती प्रत्येक कंपनीच्या नावासह मी तुम्हाला दिलेली आहे. तेव्हा तुम्ही त्या कंपनीच्या साईटवर जाऊनही तुम्ही हा जो माझा दिलेला प्रीमियम आहे हा तपासून पाहू शकता. आणि तुम्हाला जर याहूनही जास्त सेवा अपेक्षित असेल किंवा तुम्ही पॉलिसी बुक करून द्या, आम्हाला ही पॉलिसी हवी आहे, तुम्ही तुमच्या संपूर्ण डिटेल्सचा म्हणजे मेडिकल डिटेल्सचा, की तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत किती ऑपरेशन्स केली आहे, किती वेळा तुमचे काही छोटे मोठे अपघात झाले आहेत, तुम्ही किती वेळा हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहात आणि कुठले ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि सध्या कुठली ट्रीटमेंट चालू आहे, या सर्वांचे जर डिटेल्स आपण प्रॉपरली शेअर केले तर तुम्हाला ही पॉलिसी घेता येईल. त्याचप्रमाणे जर तुमची ऑलरेडी कुठं पॉलिसी चालू असेल तर तुम्हाला या पॉलिसीज तुम्हाला पोर्ट करता येतील. फक्त सेम सम इन्शुअर असेल तर, किंवा जर तुम्ही एनहान्स सम इन्शुअर म्हणजे वाढीव विमा रक्कम घेतली तर मात्र तुम्हाला मेडिकल बहुतेक करावी लागणार नाही, पण तुम्हाला सामान्य विम्याचे जे नियम आहेत 30 दिवस 2 वर्ष म्हणजे 30 दिवस 24 महिने आणि 48 महिने किंवा 36 महिने हे लागू असू शकते. आता हे जे काही मी तुम्हाला सांगितलं 30 दिवस 24 महिने 36 महिने 48 महिने हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी पण तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहू शकता आणि मला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मागचे व्हिडिओ सहज बघता येतील. तेव्हा आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. आपल्याला जर सिनियर सिटीजन विमा घ्यायचा असेल आणि आपण त्याच्या शोधात असाल तर आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे ती बघा, किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मागचे व्हिडिओज पण तुम्ही पहा. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी विम्यासंबंधीची माहिती जाणून घेता येईल. धन्यवाद. आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचेल त्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.